एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। देशांतर्गत अत्यावश्यक सेवा, अन्नधान्य, माल आणि प्रवासी वाहतूक करणारा चालक हा देशाच्या दळणवळणाचा कणा आहे। जिल्हाध्यक्ष संतोष पवार। चालकों के सम्मान में अजीदादा मैदान में 17 सितंबर चालक दिनानिमित्त 111 चालकांना चालक सेवा सन्मान पुरस्कार। एसटी महामंडळाचे एसटी चालक, रुग्णवाहिका चालक, घंटागाडी चालक, अग्निशामक चालक, रिक्षा चालक, मार्केट यार्डातील माल वाहतूक चालक यांचा विशेष चालक सेवा सन्मान। दिनांक 17 सप्टेंबर वाहन चालक दिवस, त्यानिमित्त विविध स्तरातील वाहन चालकांचा गौरव सन्मान सोहळा सोलापूर बसस्थानक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मोटार मालक कामगार वाहतूक सेल व TVS क्रेडिट सर्व्हिस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला होता। सुरुवातीला श्री गणरायाच्या फोटोस मान्यवराच्या हस्ते पुष्पहार घालून गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा गजर करत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान, मोटार वाहन निरीक्षक शीतलकुमार कुंभार, बस स्थानक आगार व्यवस्थापक उत्तम जुंदळे, भारत पेट्रोलियमच्या जयश्री बोरकर, मोटार वाहन निरीक्षक कुमार तांदळे, सिद्धाराम पांढरे, चैतन्य गावडे, नाई TVS क्रेडिट लिमिटेड महाराष्ट्र हेड कौस्तुभ देवधर, OBC प्रदेश उपाध्यक्ष सलीम नदाब, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस खलील शेख, महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम, महिला आघाडी समन्वयक शशिकला कसपटे, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, सचिव प्राजक्ता बागर, दक्षिण विधानसभा अध्यक्ष कांचन पवार, अल्पसंख्याक विभाग शहराध्यक्ष आमिर शेख, कार्याध्यक्ष संजीव मोरे, उपाध्यक्ष आयुब शेख, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, संस्कृती व नाट्य विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर, डॉक्टर सेल विभाग अध्यक्ष डॉक्टर संदीप माने, OBC सेल अध्यक्ष अनिल छत्रबन, दिव्यांग MM जटकळे, सरचिटणीस प्रकाश मोटे, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, इम्रान रंगरेज, हमीद बागवान, मुज्जू शेख, फिरोज शिवंगी, अर्जुन माळी, गणेश पवार आणि शेख विरेश मिदगिरी, TVS क्रेडिट लिमिटेड सोलापूर प्रमुख मशाक मुल्ला, रणजित कडलासकर यांची उपस्थिती होती। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी म्हणाले, देशाच्या रक्षणासाठी बॉर्डरवर ज्याप्रमाणे भारताचे जवान अहोरात्र रक्षण करत असतात, त्याचप्रमाणे देशातील चालक हा देशाच्या अंतर्गत दळणवळणाचा कणा आहे। अन्य धान्य त्याचबरोबर अत्यावश्यक माल वाहतूक करून तसेच प्रवासी वाहतूक चालक हा आपले कर्तव्य बजावत असतात। आयोजक इरफान शेख यांनी या मोटार चालक मालक यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी यासाठी हा उपक्रम घेऊन समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे। या दिनानिमित्त सर्वच पुरस्कर्त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या। उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक शीतलकुमार कुंभार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मोटार चालक मालक कामगार वाहतूक सेल यांच्या वतीने हा कार्यक्रम घेऊन मोटार चालक मालक कामगार वाहतूक यांच्या कार्याची दखल घेऊन हा उपक्रम घेतला। समाजात एक वेगळा आदर्श प्रस्थापित केला। हाच आदर्श प्रत्येक राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनांनी घ्यावा असाही आवाहन केले। बस स्थानक आगार व्यवस्थापक उत्तम जुंदळे यांनी आपल्या मनोगतात चालक सन्मानाच्या या उपक्रमाचे कौतुक केले। बस चालक फक्त प्रवासी घेऊन जात नाहीत तर 50 कुटुंब घेऊन जात असतो। त्यांना सुरक्षित घरी पोहोचविण्याची जबाबदारी चालक आपले कर्तव्य म्हणून पार पाडतो। अशा सर्व चालकांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन कांबळे, अमोल माळी, हमीद बागवान, मुज्जू शेख, इम्रान रंगरेज, TVS क्रेडिट लिमिटेडचे विशाल इरशेट्टी, अवधूत पवार, संभाजी जगताप यांनी अथक परिश्रम घेतले। या कार्यक्रमास पुरस्कर्ते व यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्य सरकारने त्या पद्धतीचे आदेश सर्वत्र काढलेले आहेत। आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुढाकार घेऊन नुकतेच चालक महामंडळ काढून त्याला 50 कोटीची तरतूद केली। त्याबद्दल आदरणीय दादाचे मी मनापासून आभार मानतो। जसे सीमेवर लढताना सैनिकांची आपण आभार मानतो किंवा त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो, त्या पद्धतीने देशभरामध्ये दळणवळणाचे साधनं, आपलं अन्नधान्य असेल, आपले औषध पुरवठा असेल किंवा इतर गोष्टीचे देवाणघेवाण करण्याकरता त्या चालक लोकांचा खूप मोठा वाटा या सार्वजनिक जीवनात असतो। आपण पाहतोय की देशाच्या कानाकोपऱ्यातून जर माल वाहतूक जर झाली नाही, ठप्प झाली तर जनजीवन विस्कळीत होतं। ते अतिशय महत्त्वाचं काम हे चालक लोक करत असतात। त्याचबरोबर सार्वजनिक आता एसटी महामंडळ असेल, एसटी महामंडळ ज्या पद्धतीने काम करतं, लोकांना आता
साहेब सांगितल्याप्रमाणे ते 50 लोक नसून ते गाडीत बसणारे 50 कुटुंब असतात. त्या सर्वांना व्यवस्थित त्यांच्या घरी पोहोचवणं, ते चालक ज्या पद्धतीनं काम करतात त्या कामाचा आपण मोबदला देऊ शकत नाही, त्याची कृतज्ञता आपण मानू शकतो. त्या दृष्टिकोनातूनच आज इरफानने अतिशय चांगला उपक्रम त्या इथे घेतलेला आहे. त्याबद्दल मी इरफानचं मनापासून अभिनंदन करतो.